हाय हॅलो नमस्कार. आज आहे थर्ड डे आपल्या चॅलेंजचा आणि आज मी कोणती डिश बनवणार आहे. तर हा व्हिडिओ सुद्धा आपल्या नॉनव्हेज लवर्स साठीच आहे, कारण की आज सुद्धा मी चिकनचीच रेसिपी बनवणार आहे. कारण की सगळ्यांचं असंच असं की चिकनची बिर्याणी बनव, काहीतरी चिकनच्या रिलेटेड बनव. आहे चिकनचा रस्सा, ते पण आमच्या गावरान स्टाईल मध्ये, म्हणजे आमच्या नगरच्या पद्धतीने. आणि तो कसा ते तुम्ही पुढे बघणार. कारण ग्रेव्हीचं चिकन खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे, सगळेच आता रश्शाकडे वळालेले आहेत. तर आपण पण म्हटलं आपली ही रेसिपी शेअर करूया तुमच्या सोबत. म्हणजेच चिकनचा काळ्या मसाल्यातला रस्सा बनवणार आहे आपण, आणि मस्त तांदळाची भाकर, भात आणि चिकन सुक्का. सो गाईज लेट्स गो. आपण लवकरच वळू आपल्या रेसिपीकडे. हा व्लॉग थोडा छोटा राहणार आहे, तर आता आपण जाऊया आपल्या रेसिपीकडे. चिकन धुवून घ्यायचंय, हे शिजायला टाकायचंय आपल्याला. त्याच्यामुळे आलं लसूण पेस्ट, धना पावडर आणि मीठ मिक्स करून घ्यायचंय. मग कुकर मध्ये तेल टाकायचंय आणि हे सगळे पीस त्याच्यामध्ये ऍड करायचे. कमी गॅस करून त्याला वाफळून घ्यायचंय फक्त. तोपर्यंत एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं, कारण की हे एकदा वाफळलं की मग ते गरम पाणीच त्यामध्ये टाकायचंय. थंड पाणी त्यात टाकू नका. पाणी उकळलेलं आहे आणि इकडे पण छान उकळी आलेली आहे. तर आपल्याला हे पाणी त्यामध्ये ऍड करायचंय. एकदा हलवून घ्या चिकन. आणि हे याला आता आपल्याला 4 ते 5 शिट्टीमध्ये शिजवून घ्यायचंय. हे वाटण्यासाठी सामान लागणार आहे ते करून घेऊ. हे आहे खोबरं आणि लसूण, हे दोन खूप मेन महत्वाचे घटक आहेत. आणि कांदा, ते पण एकदम काळा करून टाकायचा आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या. फर्स्ट आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय. आता हे गावी असल्यावरती आपण चुलीवरती करतो, चुलीत डायरेक्ट टाकून देतो आपण नारळ, तेव्हा तो एकदम काळा होतो. पण आता इथे गॅसवरती करू शकतो आपण, पण गॅसवरती डायरेक्ट भाजल्याने शरीराला त्रास होतो, बऱ्यापैकी त्याचे आजार होतात. त्याच्यामुळे जेवढं काही तुम्हाला करता येईल ते वरतीच करा. मध्ये एक लेअर राहू द्या गॅसच्या आणि आपल्या वाटणाच्या. खोबरं लसूण बघायचं प्रॉपर बारीक झालंय का. मग ते कोथिंबीर, फुटाणे आणि कांदा. चिकन शिजलंय की नाही या शिजलंय. खोबरं लसूण भाजल्यानंतर त्याच्यात आपल्याला टाकायची हळद,
हळद ऑलरेडी आपण त्यात टाकली होती, त्याच्यामुळे जास्त नका टाकू. लाल मिरची पावडर, माझा घरचा मसाला आणि धना पावडर आणि आपला चिकन मसाला. आणि मग येणार आपलं मेन वाटण. आता यात थोडा रस्सा टाकूया आपण आळणीचा. थोडा वेळ झाकून ठेवूया आपण याला, जेणेकरून त्याला छान तेल सुटेल. हे बघा किती छान तेल सुटलंय त्याला. तर सगळा रस्सा ओतायचा आहे. यातलं मला थोडस सुक्यासाठी पण ठेवायचंय ना, त्याच्यामुळे मी डायरेक्ट सगळं नाही ओतणार आहे. यातले चिकनचे पीस टाकू आपण. आणि हा रस्सा थोडासा पातळच चांगला लागतो, जास्त घट्टही चांगला नाही लागत. सगळं जेवण झालंय आता मस्त. आणि आता ताट करून दाखवते मी नक्की काय काय बनवलंय. हा स्पेशल रस्सा, याच्यासाठी ब्लॉग बनवलाय. भाकरी, कांदा, लिंबू आणि या जेवायला. टेस्ट करून सांगू का कसं झालंय. फर्स्ट तर मस्त लिंबू पिळणार. खरं खरं सांगा, तोंडाला पाणी सुटलं ना. येताय का मग जेवायला. तर कसा वाटला गावरान स्टाईलचा चिकन रस्सा हे कमेंट मधून नक्की सांगा. नेक्स्ट व्लॉग मध्ये मी नक्की काय बनवेल हे सुद्धा गेस करा. आणि हो, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्लॉग साठी स्टे ट्यून. बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.